इन फर्स्ट इयर वी लर्न अबाउट दी फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय होतं, फायनान्शियल अकाउंटिंग कशासाठी तयार केलं जायचं, फायनान्शियल अकाउंटिंग आपण तयार करायचो कशासाठी, आपल्या व्यवसाय जो असेल, आपला जो बिझनेस असेल, त्या बिझनेसची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपण काय करायचो, फायनान्शियल अकाउंट तयार करायचो. मीन्स फायनान्शियल अकाउंटिंग शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. सो फायनान्शियल अकाउंटिंग शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. मग त्याच्यातून काय करायचं आपल्याला, आपल्या टोटल असेट्स किती आहे, आपल्या टोटल लायबिलिटीज किती आहे, टोटल असेट्स आणि टोटल लायबिलिटीज किती आहे, या सगळ्या आपल्याला त्याच्यातून कळायच्या. ओके. त्याचबरोबर आपल्या व्यवसायामध्ये टोटल असेट्स किती आहे, टोटल आपल्या लायबिलिटीज किती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला कशातून मिळायची, फायनल अकाउंट मधून आपल्याला मिळायची. कॉस्ट अकाउंटिंग काय, मग कॉस्ट अकाउंटिंग इज ऑल्सो अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. देर आर व्हेरियस टाइप ऑफ ब्रांच, फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, management accounting, taxation accounting, human resource accounting. Okay, so like this there are various types of or various branches of accounting. In financial accounting we studied in the last year that financial accounting shows the financial position of a business. What is the position of the business, how much assets we have, how much liabilities we have, total debtors, total creditors. Okay, so all the information is provided by the financial accounting. In the cost accounting, okay, so cost accounting is the branch of accounting, it is another branch of accounting. In this branch we study about the costing. What is meant by cost, cost is the expenditure. Okay, actually if we study the basic concept of costing, the cost is an एक्सपेंडिचर. फायनान्शियल अकाउंटिंगच्या नंतर आपण काय शिकणार आहोत, मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकणार आहोत. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग असे तीन आहेत. फर्स्ट इयरला आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग शिकायचं आहे, सेकंड इयरला आपण कॉस्ट अकाउंटिंग शिकणार आहे आणि थर्ड इयरला आपल्याला मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकायचं आहे. त्याचबरोबर आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग आणि ऍडव्हान्स अकाउंटिंग हे सुद्धा दोन सब्जेक्ट आहे. आपण कॉस्ट अकाउंटिंग कशामुळे शिकणार आहोत, फायनान्शियल अकाउंटिंग हा कशावर असतं, फायनान्शियल अकाउंटिंग इज बेस्ड ऑन पास्ट. ओके, कशावर डिपेंड असतं ते, पास्टवर किंवा भूतकाळातील ज्या गोष्टी असतात, म्हणजेच काय, ट्रान्झॅक्शन झाल्याच्या नंतर त्याचा काय इम्पॅक्ट झालेला आहे त्याची स्थिती दाखवण्यासाठी आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा वापर करतो. पण कॉस्ट अकाउंटिंग काय, इट इज अ फ्युचर बेस्ड. भविष्यामध्ये आपल्याला एखादी विशिष्ट गोष्ट जर आपल्याला तयार करायची असेल तर त्यासाठी एकूण येणारा खर्च किती असेल हे आपण फायनान्शियल अकाउंटिंगच्या माध्यमातून सांगू शकत नाही. म्हणूनच त्या दृष्टीने आपण कॉस्ट अकाउंटिंगचा काय केलेला आहे, आपण कॉस्ट अकाउंटिंगचा उगम या ठिकाणी झालेला आहे. म्हणजेच काय, द लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. ओके, बिकॉज ऑफ द लिमिटेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट अकाउंटिंग इज इव्हॅल्युएशन. ओके, काय झालेलं आहे, कॉस्ट अकाउंटिंगचं काय झालेलं, मग या ठिकाणी इव्हॅल्युएशन झालेलं आहे किंवा मग त्याचा उगम या ठिकाणी झालेला आहे. ओके, व्हॉट इज मीन बाय कॉस्ट अकाउंटिंग, बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ अकाउंटिंग. ओके, वी कॅन सी हिअर, कॉस्ट अकाउंटिंग इज अ branch of accounting and has been developed because of limitations of financial accounting. Financial accounting mainly deals with record keeping directed for the preparation of profit and loss account and balance sheet. The financial accounting mainly deals with the recording, okay, record keeping, okay, directioning of the फायनान्शियल आस्पेक्ट ऑफ द बिझनेस. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं, फायनान्शियल अकाउंटिंग काय करत आहे, जे पण आपल्या व्यवसायाचे जे फायनान्शियल रेकॉर्ड आहे ते मेंटेन करण्यासाठी फायनान्शियल अकाउंटिंगचा या ठिकाणी वापर केला जात असतो. फायनान्शियल अकाउंटिंग काय देतं आपल्याला स्टेटमेंट देतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला ते काय करत असतं, प्रदान करत असतं. ओके, मग ह्या ज्या लिमिटेशन्स आहे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये, आपण भविष्यामध्ये आपल्याला किती खर्च येणार हे काढू शकत नाही. आपल्याला नफा झाला की तोटा झाला, आपल्याला प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे आपण काढू शकतो, परंतु आपल्याला भविष्यामध्ये काय होईल, प्रॉफिट होईल की लॉस होईल हे आपल्याला याच्यावरून काढता येत नाही. म्हणूनच आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या या ठिकाणी काय झालेला आहे, उदय झालेला आहे, उगम झालेला आहे. मग कॉस्ट अकाउंटिंग काय प्रोव्हाइड करतं, बघा, इट provides the information about the profit and loss that the business enterprise is making and also its financial position of a particular date. Financial accounting report helps management to control the various functions of business in a general way.
but it fails to give the detailed report on the efficiency of various division. फायनान्शियल अकाउंटिंग काय करतं म्हणजे व्हेरियस डिव्हिजन्स आहे आपले, विविध जे भाग आहे त्या भागामधलं आपल्याला इफिशियन्सी किती असणार आहे, त्यांची कार्यक्षमता किती आहे याबद्दलची माहिती आपल्याला फायनान्शियल अकाउंटिंग देऊ शकत नाही. फायनान्शियल अकाउंटिंग आपल्याला काय देतं मग, फायनान्शियल अकाउंटिंग प्रोव्हाइड द बेसिक इन्फॉर्मेशन, हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन ऑफ एन बिझनेस ऑर्गनायझेशन. इट बेसिकली कीप द रेकॉर्ड ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन. काय करते, जे पण बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे त्याचा रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणे. कोणता, सिस्टमॅटिकली. बुक किपिंग मध्ये आपण बघितलं होतं, बुक किपिंग मीन्स काय, व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग. बुक किपिंग इज नथिंग बट इट इज एन अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग. ओके, इट इज एन अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सिस्टमॅटिक वे. पद्धतशीरपणे काय करणे, व्यवसायाच्या जे आपण ट्रान्झॅक्शन आहे ना, मीन्स ट्रान्झॅक्शन मीन्स काय, बाईंग अँड सेलिंग. व्हॉट एव्हर वी बाय ऑर सेल, इट रेकॉर्ड इन द बिझनेस इज नोन ॲज अ फायनान्शियल आउट बुक किपिंग. ओके, बुक किपिंग मध्ये काय केलं जातं, सगळे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ते रेकॉर्ड केले जात असतात. अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, अकाउंटिंग इज अन प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, कीपिंग, रेकॉर्डिंग, कलेक्टिंग, ओके, समरायझिंग, अनालायझिंग अँड रिपोर्टिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये काय केलं जातं, हे सगळे जे रिपोर्ट आहे ते काय करणे, कलेक्ट करणे, त्याला काय करणे, अनालाइज करणे आणि त्याच्यापासून एक रिपोर्ट प्रदान करणे. रिपोर्ट मीन्स काय, ज्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, बॅलन्स शीट, किंवा मग आपण काय म्हणतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. या बॅलन्स शीटच्या माध्यमातून आपल्याला व्यवसायाची स्थिती काय, व्यवसाय कोणत्या कंडिशन मध्ये, व्यवसायाच्या पूर्ण स्थितीबद्दलची माहिती आहे ना. बॅलन्स शीट काय, बॅलन्स शीट शोज द फायनान्शियल पोझिशन ऑफ एन बिझनेस. ओके, एका बिझनेसची फायनान्शियल पोझिशन दाखवण्यासाठी बॅलन्स शीटचा वापर केला जातो. आणि फायनान्शियल अकाउंटिंग जेव्हा आपण काय करतो, एक बॅलन्स शीट तयार करण्याचं काम करतो आणि फायनान्शियल पोझिशन दाखवतो. पण कॉस्ट अकाउंटिंग काय करत नाही, आपल्याला इफिशियन्सी जे प्रत्येक डिव्हिजनची इफिशियन्सी किती असणार आहे, एखादी विशिष्ट वस्तू जर तयार करायची असेल, प्रोडक्ट जर आपण तयार करत असेल तर त्याची कॉस्ट किती, त्याची प्राइस किती येणार आहे याबद्दलची माहिती आपण कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळवू शकत नाही. म्हणूनच काय झालेलं आहे, मग कॉस्ट अकाउंटिंगचा उदय झालेला आहे. अँड हेन्स कॉस्ट अकाउंटिंग इज इव्हॅल्युएटेड. ओके, सेकंड आपण जर बघायचं असेल तर कॉस्ट अकाउंटिंग. ओके, कॉस्ट अकाउंटिंग मीन्स काय, मग कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग अँड accumulating the cost of a product or activity. एखादी विशिष्ट ऍक्टिव्हिटी असेल किंवा एखादा पर्टिक्युलर प्रोडक्ट असेल, किंवा एखादी पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी असेल, तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये त्याच्यासाठी एकूण येणारा जो खर्च किती असणार आहे. ओके, कॉस्ट मीन्स काय, कॉस्ट जर आपण पर्टिक्युलर जर विचार केला तर कॉस्ट मीन्स काय असतं, मराठीत जर आपण जर अर्थ बघत असेल, ओके, कॉस्ट मीन्स खर्च, एखाद्या विशिष्ट प्रोडक्ट किंवा मग सर्व्हिस म्हणतो आपण. ओके, it is a process of accounting for expenses and control. It also includes the classification, analysis of cost, interpretation. In the other word, it is a system of accounting which provide information and control over the कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. मग कॉस्ट अकाउंटिंग काय बघा, सिंपल लँग्वेज मध्ये जर सांगायचं झालं तर कॉस्ट अकाउंटिंग काय, कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग अँड अक्युमुलेटिंग द कॉस्ट and product activity. Okay, it is the process of accumulating the expenses and control. टोटल किती खर्च होणार आहे हे काय करणे, अक्युमुलेट करणे, काय करणे, टोटल खर्च किती होणार हे काढणे आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंगच्या माध्यमातून केलं जातं. इन द अदर वे वी कॅन से इट इज द सिस्टम ऑफ अकाउंटिंग. ही काय आहे, कॉस्ट अकाउंटिंग काय, इट इज अन अ सिस्टम ऑफ अकाउंटिंग विच प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल ओव्हर द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. एखादी विशिष्ट वस्तूचं जर आपल्याला उत्पादन करायचं असेल तर त्याच्यामध्ये ते वस्तू तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येणार आहे आणि त्या खर्चावर नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं हे आपल्याला कॉस्ट अकाउंटिंग मध्ये शिकायचं असेल. डिस्कस अबाउट दी कॉस्ट. व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. आपल्याला आता कॉस्ट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंगचं जर बेसिकली स्टडी करायचं असेल तर ते 3 पार्ट मध्ये आपण त्याला भाग करू शकतो. एक कॉस्ट, कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटन्सी. Cost, costing and cost accountancy. So there are 3 parts. Okay, so first part is a cost. Okay, cost accounting जर बघायचं असेल तर पहिला पार्ट कोणता आहे, मग कॉस्ट. सगळ्यात अगोदर आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे, मग कॉस्टिंगचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. कॉस्टिंगचा अर्थ काय, मग व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. ओके, सो इफ वी डिस्कस अबाउट दी कॉस्ट, सो व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. कॉस्ट टर्म. ओके, कॉस्ट हॅज टू स्टडीड इन अ रिलेशन टू इट पर्पज अँड कंडिशन. ओके, पर्पज आणि कंडिशन नुसार काय कॉस्टचा वेगवेगळा अर्थ दिलेला आहे. ऍज पर द डेफिनेशन ऑफ द चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग, CIMA. ओके, चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटंटनं काय केलेलं आहे, कॉस्टची एक डेफिनेशन दिलेली. त्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं बघा, कॉस्ट इज द अमाऊंट ऑफ ऍक्च्युअल एक्सपेंडिचर एन्कर्ड ऑन गिव्हिंग थिंग. एखादी विशिष्ट वस्तू आपल्याला प्रदान करण्यासाठी एकूण खर्च किती येतो. ओके, कॉस्ट. व्हॉट इज मीन बाय कॉस्ट. कॉस्ट इज द ऍक्च्युअल एक्सपेंडिचर. कॉस्ट इज द ऍक्च्युअल एक्सपेंडिचर
टू गिव्हिंग द थिंग्स, एखादी विशिष्ट सेवा, एखादी वस्तू, एखादी विशिष्ट आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं असेल, एखादी वस्तू आपल्याला वस्तू प्रदान करायची असेल, तर त्यासाठी एकूण येणारा खर्च किती आहे हे आपल्याला कशा माध्यमातून काढलं जातं, कॉस्टच्या माध्यमातून काढलं जातं. मीन्स इन सिम्पल लँग्वेज व्हॉट इज मीन बाय कॉस्ट? कॉस्ट मीन्स काय? टोटल एक्सपेंडिचर. कॉस्ट मीन्स अ टोटल एक्सपेंडिचर टू मॅन्युफॅक्चर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, पर्टिक्युलर थिंग. एखादी विशिष्ट सेवा देण्यासाठी, एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येतो त्याला काय म्हटलं जातं मग? कॉस्ट असं म्हटलं जातं. जर एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर फॉर प्रोड्युसिंग अ पर्टिक्युलर प्रोडक्ट. ओके, जर आपण एखादं काय करायचं असेल, एखादं प्रोडक्ट जर तयार करायचं असेल, सपोज फॉर एक्झाम्पल इफ वी मॅन्युफॅक्चर द पर्टिक्युलर पेन. ओके, आपल्याला काय करायचंय, एखादी विशिष्ट पेन आपल्याला तयार करायची, तर ती पेन तयार करण्यासाठी बघा, या पेन तयार करण्यासाठी काय विशिष्ट मटेरियल लागणार आहे, याच्यासाठी काय विविध घटक लागतात. मटेरियल लागणार आहे, त्यासाठी काय लागणार आहे, लेबर लागणार आहे. ओके, त्यासाठी काही खर्च लागणार आहे, त्याला आपण ओव्हरहेड म्हणतो. तर हा विशिष्ट खर्च काढण्यासाठी किंवा या विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी एकूण खर्च किती येतो हे जे असतं याला काय म्हणत असतं, कॉस्ट असं म्हणायचं असतं. म्हणजेच काय, हा पेन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी मला 4 रुपये खर्च येतो. 2 रुपयाचं मटेरियल लागेल, 1 रुपयाची त्याला मजुरी लागेल. ओके, असं 3 रुपये आणि 1 रुपयाचा इतर खर्च, असे मला मशिनरी वगैरे इलेक्ट्रिसिटीचा जर आपण खर्च पकडला, असे टोटल मला पेन तयार करण्यासाठी मला 4 रुपये खर्च येतो. तो ₹4 इज अ कॉस्ट ऑफ पर्टिक्युलर पेन. तर या पेनची कॉस्ट किती झाली मग? 4 रुपये झाली असं आपण म्हणू शकतो. मीन्स काय, कॉस्ट मीन्स काय मग? कॉस्ट इज द अमाऊंट ऑफ ऍक्च्युअल एक्सपेंडिचर एन्कर्ड ऑन अ गिवन थिंग. एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठीचा आलेला खर्च म्हणजेच काय आपल्याला कॉस्ट असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, त्यानंतर दुसरं आपल्याला जर कॉन्सेप्ट शिकायचं असेल ती आली कॉस्टिंग. कॉस्ट काय मग सर्वसामान्य भाषेमध्ये कॉस्ट म्हणजे काय, एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च म्हणजेच काय मग कॉस्ट. दुसरी कॉन्सेप्ट बघायची आपल्याला कॉस्टिंग. ओके, कॉस्टिंग इज डिफाइन्ड बाय द CIMA like a Chartered Institute of Management and Accountant explain the definition of costing. Costing म्हणजे काय मग बघा, costing as the ascertainment of a cost. Costing काय आहे? It is an असर्टेनमेंट ऑफ कॉस्ट. कॉस्ट काढण्याची जी पण गोष्ट आहे त्याला काय म्हणायचं असतं मग कॉस्टिंग असं म्हणायचं असतं. कॉस्टिंगचा अर्थ मग डेफिनेशन काय बघता येईल आपल्याला, इट रेफर्स टू द टेक्निक अँड प्रोसेस. इट रेफर्स टू द टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग कॉस्ट. इट इज अन काय म्हणते, इट इज अन प्रोसेस. काय ते बघा, लक्ष द्या काय म्हणते ते, इट रेफर्स, बघा हायलाइट होते तुम्हाला, इट रेफर्स टू टेक्निक अँड प्रोसेस ऑफ असर्टेनिंग अ कॉस्ट अँड स्टडी द प्रिन्सिपल अँड रूल असर्टेनिंग द डिटर्मिनेशन ऑफ cost of product and services. Okay, it refers to the technique and process of ascertaining the cost and studies the principle and rules concerning and determination of the कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजेच काय, एखाद्या विशिष्ट वस्तूची काय करणे, खर्च काढण्यासाठीची जी पण टेक्निक आहे, जी पण प्रोसेस आहे, त्या प्रोसेसलाच काय म्हणायचं असतं, कॉस्टिंग असं म्हणायचं असतं. जसं आपण अकाउंटिंग अँड अकाउंटन्सी बघितलं बघा. अकाउंट म्हणजे काय असतं, पर्टिक्युलर एखादा लेखा असेल है ना, जसं तुमचं आमचं बँकेमध्ये अकाउंट असतं त्याला काय म्हणतो आपण अकाउंट. ओके, बँकेमध्ये जे खातं असतं आपण त्याला काय म्हणतो अकाउंट. म्हणजेच काय, एक डेटर असेल, एखादा क्रेडिटर असेल, एखादी फर्निचर असेल, एखादा लँड असेल, हे काय झाले मग हे टोटल पर्टिक्युलर हे झाले अकाउंट. अकाउंटिंग मीन्स काय, अकाउंटिंग इज लॉ. हे काय आहे, इट इज अन रूल्स, इट इज अन प्रिन्सिपल ऑफ रेकॉर्डिंग पर्टिक्युलर थिंग. एखादी विशिष्ट गोष्ट काय करण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी जे प्रिन्सिपल किंवा तत्व तयार केलेले त्याला काय म्हणायचं मग अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. अकाउंटिंग सारखंच काय मग कॉस्टिंग आहे बघा. कॉस्टिंग म्हणजे काय मग, कॉस्टिंग ऑल्सो प्रोव्हाइड अ टेक्निक, प्रोव्हाइड अ प्रोसेस, प्रोव्हाइड अ मेथड टू असर्टेन दी कॉस्ट. एखादी विशिष्ट कॉस्ट असर्टेन करण्यासाठी, एखादी विशिष्ट कॉस्ट म्हणजे काढण्यासाठीची जी पण टेक्निक दिलेली आहे, एखादी विशिष्ट टेक्निक किंवा प्रोसेस दिलेली असते त्यालाच काय म्हणायचं असतं मग कॉस्टिंग असं म्हणायचं असतं. ओके, म्हणजेच काय, एखादी रूल, एखादी मेथड, एखादी टेक्निक कशासाठी, एखादी विशिष्ट वस्तू किंवा सेवा जे आपण पुरवत करतो त्याचे विशिष्ट वस्तू किंवा सेवा काढण्यासाठीची जी पण दिलेली आहे त्याला काय म्हणायचं असतं मग कॉस्टिंग असं म्हणायचं असतं. मीन्स काय, कॉस्ट म्हणजे काय, एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च. ओके, कॉस्ट मीन्स काय मग, एखादी वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि तो खर्च काढण्याची जी मेथड आहे, ती खर्च काढण्याची जी टेक्निक आहे तिला काय म्हणू आपण मग कॉस्टिंग असं म्हणू. कॉस्टिंग मीन्स काय, ती खर्च काढण्याची एखादी पद्धती असते तिला काय म्हणायचं असतं मग कॉस्टिंग असं म्हणायचं असतं. त्यानंतर आपल्याला तिसरी डेफिनेशन किंवा तिसरी कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, ती कोणती बघायची आहे, कॉस्ट अकाउंटिंग. बघा आता आपण दोन गोष्टी बघितल्या, कॉस्ट बघितला,
कॉस्टिंग बघितलं. काय बघितलं आपण? कॉस्ट बघितलं आणि कॉस्टिंग बघितलं. आपल्याला काय बघायचं आता? कॉस्ट अकाउंटिंग. ओके, कॉस्ट मीन्स काय? टोटल एक्सपेंडिचर, एखादी वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे काय? कॉस्ट. आणि कॉस्टिंग मीन्स काय? तो खर्च काढण्याची जी पण मेथड आहे. देन आफ्टर दॅट डेफिनेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय आपल्याला बघायचंय? द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग लंडन डिफाईन्स. जे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग त्यांनी काय केलेली आहे? एक डेफिनेशन दिलेली. कशाची दिलेली आपल्याला? कॉस्ट अकाउंटिंगची डेफिनेशन दिलेली. काय म्हणतो बघा ते? कॉस्ट अकाउंटिंग. बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ असर्टेनिंग फ्रॉम द पॉइंट at which expenditure is incurred or committed to the establishment of its unlimited relationship with cost center and cost unit. Cost center and cost unit. Okay. In the wide set uses, it embeds to preparation of statistical data, application of cost control methods, and ascertaining of profitability and activity carried out or planned. What is meant by cost accounting? Cost accounting काय मग बघा? Cost accounting is a process of accounting. काय? Cost accounting काय? It is a process of accounting from the point at which, कोणता point? From the point at which expenditure is incurred or committed to establish of its ultimate relationship with cost center and cost unit. आता cost center वेगळा भाग आहे आणि cost unit वेगळा भाग आहे. आपण ते समोरच्या चॅप्टर मध्ये याच्यामध्ये शिकणारच आपण. कॉस्ट सेंटर काय असतं आणि कॉस्ट युनिट काय असतं. फक्त कॉस्ट अकाउंटिंग काय? मग कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस टू डिटरमाइन द एक्सपेंडिचर टू मॅन्युफॅक्चर पर्टिक्युलर प्रोडक्ट. एखादी विशिष्ट वस्तू तयार करण्यासाठी जो आपण खर्च येणार आहे तो खर्च काढण्याची जी मेथड आहे, ते खर्च काढण्याची जी कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ अकाउंटिंग फ्रॉम द पॉइंट ऑफ विच एक्सपेंडिचर इज इनकर्ड और कमिटेड टू एस्टॅब्लिश ऑफ इट्स ultimate relationship with cost center and cost unit. It widespread uses, it embeds the preparation of statistical data, application of cost control method, ascertainment of profitability, activity carried out by plan. Okay. सिंपल लँग्वेज मध्ये काय सांगायचं असतं? कॉस्ट म्हणजे काय? एखादा विशिष्ट खर्च, एखादी वस्तू तयार करण्यासाठी येणारा खर्च. तो खर्च काढण्याची जी पद्धत आहे, जी खर्च काढण्याची जी मेथड आहे, जी टेक्निक आहे, त्यालाच काय माहिती असतं? मग कॉस्ट अकाउंटिंग असं म्हणायचं असतं. आपल्याला काय बघायचं मग आता? नेक्स्ट बघायचं आपल्याला डेफिनेशन बघायची आपल्याला कशाची? कॉस्ट अकाउंटिंगची. बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज अ क्वांटिटेटिव्ह मेथड दॅट अक्युमुलेट, क्लासिफाईज, समराइज अँड इंटरप्रिट इन्फॉर्मेशन फॉर 3 मेजर पर्पज. किती? 3 मेजर पर्पज साठी काय केलं जातं? एक, पहिलं काय? ऑपरेशनल प्लॅनिंग अँड कंट्रोल. दुसरं स्पेशल डिसिजन आणि तिसरं प्रोडक्ट डिसिजन. ओके, 3 गोष्टीसाठी आपण अकाउंटिंगचे वापर करत असतो. एक कोणतं आहे? ऑपरेशनल प्लॅनिंग अँड कंट्रोल करण्यासाठी, स्पेशल डिसिजन घेण्यासाठी आणि तिसरं प्रोडक्टचे डिसिजन घेण्यासाठी. द टर्म कॉस्ट अकाउंटिंग इन्क्लूड कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग. आपण कोणत्या गोष्टी बघितल्या? आता कॉस्ट बघितला, कॉस्टिंग बघितलं आणि कॉस्ट अकाउंटन्सी बघितलं. तर कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे बघा कॉस्ट अकाउंटन्सी. आता काय अर्थ बघायचा आपल्याला? कॉस्ट अकाउंटन्सीचा. कॉस्ट अकाउंटन्सी मीन्स काय? द टर्म ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. बघा, द टर्म ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी इन्क्लूड, द टर्म ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी इन्क्लूड्स costing and cost accounting. Costing and cost accounting. It is purpose are cost control, profitability ascertainment. It serves an essential tool of the management for decision making. बघा, simple language मध्ये काय सांगायचं? The term अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटन्सी मीन्स काय? कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंग. जर आपण दोन्हीला एकत्र आणत असेल तर त्याला काय होतं? कॉस्ट अकाउंटन्सी होतं. कॉस्टिंग आणि कॉस्ट अकाउंटिंगला जर आपण एकत्र आणत असेल तर काय होत असतं? कॉस्ट अकाउंटन्सी तयार होतं. आणि कॉस्ट अकाउंटन्सीचा पर्पज काय आहे? कॉस्ट कंट्रोल अँड प्रॉफिटेबिलिटी. कॉस्ट मीन्स काय असतो? खर्च असतो. जितका खर्च जास्त तितका नफा कमी, जितका खर्च कमी तितका नफा जास्त. इट इज अ वाईस वर्सा. ओके, याचं रिलेशन कसं आहे? वाईस वर्सा रिलेशन आहे. कॉस्ट जितकी जास्त होईल नफा तितका कमी होईल आणि कॉस्ट जितकी कमी होईल नफा तितकाच जास्त होईल. तर अशा प्रकारे आपण कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी आणि प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नफा वाढवण्यासाठी आपण काय करत असतो? कॉस्ट अकाउंटिंगचा वापर या ठिकाणी करत असतो. अजून एक डेफिनेशन बघा कॉस्ट अकाउंटन्सीची. द ऍप्लिकेशन ऑफ अ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल, मेथड्स अँड टेक्निक्स टू द सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल, the ascertainment of profitability. It includes the presentation of information derived there from the purpose
ऑफ मॅनेजरियल डिसिजन मेकिंग. मॅनेजरियल डिसिजन मेकिंग जे ते करण्यासाठी, मॅनेजरियल डिसिजन मेकिंग साठी काय केलं जातं, कॉस्ट अकाउंटिंगचा या ठिकाणी वापर केला जात असतो. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कॉस्ट अकाउंटन्सी. त्याच्यानंतर नेचर दिलेलं बघा, कॉस्ट अकाउंटिंगचं काय दिलेलं आहे, स्वरूप दिलेलं आहे. कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ नॉलेज. ओके, बघा कॉस्ट अकाउंटिंगचं काय दिलेलं आहे, स्वरूप दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय स्वरूप काय दिलेलं आहे, कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ नॉलेज. इज अ ब्रांच ऑफ नॉलेज थ्रो कन्सिडर ॲज अ ब्रांच ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंग इज अन इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ नॉलेज. ही काय एक नॉलेजची ब्रांच. याच्यापासून आपल्याला काय होतं, विशिष्ट गोष्टीबद्दलची माहिती मिळतं, ज्ञान मिळतं. ओके, डिसिप्लिन बाय इटसेल्फ. It is an organized body of knowledge constituted of its own principle, concept, conventions. Okay, these principles and rules of course vary from industry and industry. Okay, काय ते व्हॅरी फ्रॉम इंडस्ट्री आणि इंडस्ट्री मध्ये काय असू शकते, वेगवेगळं असू शकतं. बघा सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलं असतं, कॉस्ट अकाउंटिंग इज द ब्रांच ऑफ नॉलेज. पहिले प्रिन्सिपल किंवा पहिले नेचर जर आपल्याला सांगायचं असेल तर कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ नॉलेज. हे काय एक स्वतःचं नॉलेज किंवा एक माहिती प्रदान करणारी एक ब्रांच आहे. याच्यामध्ये काय केलं जात असतं, खर्च कसा नियंत्रित करायचा. ओके, याच्याबद्दलचं नॉलेज या कॉस्ट अकाउंटिंग मध्ये, कॉस्ट अकाउंटिंग द्वारे आपल्याला मिळत असतं. दुसरं जर सांगायचं असेल तर कॉस्ट अकाउंटिंग इज अ सायन्स. कॉस्ट अकाउंटिंग इज अ सायन्स. कॉस्ट अकाउंटिंग काय मग एक सायन्स आहे. कॉस्ट अकाउंटिंग इज अ सायन्स ऍज इट इज अ बॉडी ऑफ सिस्टमॅटिक नॉलेज. ओके, आपण बघितलं असेल सायन्स मीन्स काय, सायन्स मीन्स काय, सायन्स काय असतं, सिस्टमॅटिक नॉलेज. ओके, सिस्टमॅटिक नॉलेज, सिस्टमॅटिक प्रोसेस. ओके, टेक्निक्स. कॉस्ट अकाउंटिंग इज अ सायन्स ऍज अ बॉडी ऑफ सिस्टमॅटिक नॉलेज रिलेटिंग टू अ not only cost accounting but relating to the wide variety of a subject such as law, office practice, procedure, data processing, introduction of material control, necessary of cost accounting, initiative knowledge. All these fields study in order to carry his day-to-day activities. But it is admitted it is not perfect science as a case of natural science. दोन गोष्टी सांगू शकतो आपण. अकाउंटिंग काय आहे मग, कॉस्ट अकाउंटिंग इज अ ब्रांच ऑफ नॉलेज. फर्स्ट, इट इज अन अ ब्रांच ऑफ नॉलेज. इट प्रोव्हाइड नॉलेज फॉर टेकिंग द डिसिजन. ओके, इट प्रोव्हाइड द नॉलेज फॉर टेकिंग द डिसिजन. सेकंड, नेचर इज अन cost accounting is an a science. It is an a systematic body. Okay, systematic procedure. Okay, it is an a knowledge. Third principle is cost accounting is an art. Okay, it is an art. ही काय आहे, एक कला आहे. कशाची कला आहे, टू फाइंड आउट दी कॉस्ट, टू फाइंड आउट दी एक्सपेंडिचर. ओके, एक्सपेंडिचर फाइंड आउट करण्याची काय आहे, कला आपल्याला सांगता येऊ शकेल. ओके, आणि लास्ट आहे कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोफेशन. आता नवीन जर आपण पद्धती बघितलं, कॉस्ट अकाउंटिंग काय, इट इज अन प्रोफेशन. प्रोफेशन मीन्स काय, ज्याप्रमाणे आपण सीए असतो, आयसीडब्ल्यू असतं, डॉक्टर असतो, वकील असतो, त्याप्रमाणे आता एक सीडब्ल्यूए आपण जो कोर्स होतो आपण है ना, कॉमर्सचे आपण 3 पोस्ट बघितलेले आहे, सीए, आयसीडब्ल्यूए, सीएस. तर त्याच्यामध्ये सीडब्ल्यूए जो आहे, आयसीडब्ल्यूए ज्याला म्हणतो आपण, तो कोणता आहे, एक प्रोफेशन आहे म्हणून. आता कॉस्ट अकाउंटंट का एक प्रोफेशन म्हणून सुद्धा बघितलं जाऊ लागलं. तर हा सुद्धा काय त्याचं एक चौथं नेचर आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतं. तर आज आपण काय बघितलं, कॉस्ट, कॉस्टिंग, कॉस्ट अकाउंटन्सी, कॉस्ट अकाउंटिंग आणि नेचर ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. समराईज मध्ये बघा आपल्याला, ओके, समराईज मध्ये आपल्याला काय बघायचं, कॉस्टिंग इज काय, कॉस्ट मीन्स काय असतं, कॉस्ट इज अन एक्सपेंडिचर. कॉस्ट इज अन एक्सपेंडिचर म्हणजेच काय, एखादी वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च म्हणजेच काय कॉस्ट. कॉस्टिंग म्हणजे काय, तो खर्च काढण्याची टेक्निक किंवा पद्धत, त्याला काय म्हणत असतं मग कॉस्टिंग. कॉस्ट अकाउंटन्सी काय असतं मग, कॉस्ट अकाउंटिंग अँड अकाउंटन्सी या दोन्हीचं मिश्रण म्हणजेच काय, कॉस्ट अकाउंटन्सी. ओके, इतके पॉईंट बघितले आणि आपण 4 नेचर बघितले. त्याच्यामध्ये 4 नेचर मध्ये पहिलं, इट इज अ ब्रांच ऑफ नॉलेज, इट इज अ ब्रांच ऑफ नॉलेज, इट इज अन सायन्स, इट इज अन आर्ट्स आणि इट इज अन प्रोफेशन. असे किती 4 पॉईंट आपण या ठिकाणी बघितलेले आहेत.